सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार श्रोते हो, यूट्यूब चॅनलमध्ये माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण नवनवीन उपक्रम बघतोय। सध्या आपला सुरू आहे तो उपक्रम, त्याचं नाव आहे स्तोत्र संपदा। आद्य जगद्गुरू शंकराचार्यांची अनेक देवतांवरची अनेक स्तोत्र अतिशय लोकप्रिय आहेत। त्याच्यामध्ये गेयता आहे, त्याच्यामध्ये आशयगर्भता आहे, त्याच्यामध्ये अलंकार आहे, त्याच्यामध्ये अनुप्रास, यमक असे अनेक अलंकारांनी सजलेली आणि सहज गुणगुणता येण्यासारखी आणि अर्थही त्या मानाने चटकन समजणारी अशी ही सगळी स्तोत्र आहेत। याच्यातल्या काही स्तोत्रांचा आपण परिचय करून घेतला होता आणि आज दर सोमवारी आपण रात्री 8 वाजता भेटलोय नवनवीन स्तोत्रांसह। आजचं आपलं स्तोत्र आहे, त्या स्तोत्राचं नाव आहे श्री शिवमानसपूजा। श्री शिवमानसपूजा हे मानसपूजेचं वर्णन करणारं किंवा मानसपूजेचं महत्त्व सांगणारं असं हे स्तोत्र आहे। खरं म्हटलं तर परमेश्वराची जी नवविधा भक्ती केली जाते त्याच्यामध्ये अर्चन भक्ती अतिशय लोकप्रिय आहे आणि पूजा करायला सर्वसामान्य लोकांना परमेश्वराची पूजा करायला खरं तर आवडतं। पण होतं काय, नेमकं त्या पूजेपेक्षा त्या पूजा सामग्रीमध्ये आपण अधिक दंग होऊन जातो किंवा त्याला अधिक महत्त्व देतो। त्यामुळे पूजा सामग्री काय आहे, फुलं कुठली आहेत, प्रसाद कुठला आहे, धूप कुठला, दीप कुठला, नैवेद्य कुठला, ह्याच्यामध्येच आपण रममाण होतो। आणि हे करत असताना हे जरूर करावं खरं म्हटलं तर, पण त्याच्यामध्ये भाव असणं अपेक्षित आहे। कारण शेवटची जी भक्ती आहे आत्मनिवेदना किंवा ज्याला भावसमर्पण म्हटलेलं आहे, अशी भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे। त्यामुळे पूजा सामग्रीला महत्त्व देऊ नये असं अजिबात नसलं तरी पूजा सामग्रीचं महत्त्व भावापेक्षा वरचढ होता कामा नये। पूजा किती प्रकारांनी करायची, तर पूजा अनेक प्रकारांनी केली जाते। म्हणजे पंचोपचार पूजा आहे, षोडशोपचार पूजा आहे, अशा अनेक पूजांचे विविध प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्याच्यामध्ये त्या उपचारासहित भाव समर्पित करायचा असतो। खरं म्हटलं तर अगदी श्री सूक्तामध्ये सुद्धा 16 मंत्र आहेत आणि पुरुष सूक्तामध्ये सुद्धा 16 मंत्र आहेत। एक एक उपचार एकेका मंत्रासहित समंत्रक अर्पण करायचा असतो आणि म्हणजे मग त्याच्यातला भाव तो द्विगुणित होत जातो, अशी खरं तर खरी पद्धत आहे। पण नेमकं या मानसपूजेमधला जर का भाव हरवला तर त्या पूजेला तसा काहीच अर्थ राहत नाही आणि मग तो नुसता देखावा होतो, तो नुसता शो होतो, तो नुसता सार्वजनिक ते गोष्ट होऊन बसते। त्याच्यातला भाव हरपता कामा नये आणि म्हणून हे सगळं लक्षात घेऊन आचार्यांनी मानसपूजा सांगितली। म्हणजे तुमच्याकडे कोणतीही सामग्री नसताना सुद्धा तुम्ही व्यवस्थित अगदी षोडशोपचारे पूजा कशी करता येईल
याच्याबद्दलचं उत्तम मार्गदर्शन आचार्यांनी आपल्याला ह्या स्तोत्रामध्ये म्हणजे शिवमानस पूजेमध्ये केलेलं आहे. या शिवमानस पूजेमध्ये खरं म्हटलं तर 5 कडवी आहेत. या 5 कडव्यांपैकी पहिली 3 कडवी आहेत ती मानस पूजेचं वर्णन करणारी आहे. चौथं कडवं जे आहे ते अंतर्यामीच देवाला कसं पाहावं, आपल्याच अंतरंगामध्ये तो परमेश्वर कसा भरून राहिला आहे याच्याविषयीचं मार्गदर्शन 4थ्या श्लोकामध्ये आहे. आणि 5व्या श्लोकामध्ये सगळ्या आत्तापर्यंत झालेल्या कळत न कळत माझ्याकडनं झालेल्या अपराधांची क्षमा मागितलेली आहे. असं हे 5 श्लोकांचं छोटंसं लहानसं पण अतिशय आश्चर्यगर्भ आणि कधीकधी हे स्तोत्र आचार्यांनी सांगितलेलं आहे. आणि कधीकधी काय होतं, आपल्याकडे खरंच आपण कधी परदेशात असतो, कधी प्रवासात असतो, आपल्याकडे ती पाहिजेत अशी सामग्री उपलब्ध नसते. आणि जर का नेहमी पूजा करण्याची सवय असेल, जर का तो छंद लागला असेल जीवाला परमेश्वराची पूजा करण्याचा, तर मग अस्वस्थ व्हायला लागतं होतं. त्यामुळे ही मानस पूजा करताना कोणतीही सामग्री नसतानासुद्धा उत्तम रीतीने मानस पूजा कशी करता येईल याचं मार्गदर्शन आचार्यांनी केलं आहे हे तर मी म्हटलंच. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आचार्य स्वतः जेव्हा जेव्हा प्रवासात होते, आपल्याला माहिती आहे शंकराचार्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये 2दा भारत भ्रमण पायी केलेलं आहे. आता पायी भ्रमण करताना त्यांना अनेक मोठी मंदिरं लागली, त्याच्यामध्ये त्यांनी पूजाही केली. अर्थात त्यांच्याकडे काही सामग्री नव्हती, कुठलेही उपचार नव्हते, तरीसुद्धा ती पूजा त्यांनी कशी मनापासून केली. म्हणजे हे नुसतंच त्यांनी सांगितलं नाही आहे, तर ह्यांनी ही मानस पूजा स्वतः केलेली आहे, अनेक वेळेला केलेली आहे. आणि म्हणून ह्याला अनुभूतीचं एक तेज प्राप्त झालेलं आहे. हे स्तोत्र आहे हे आचार्यांनी स्वतः आचरणात आणलेलं आहे. समर्थ जसं म्हणतात, आधी केले मग सांगितले. आचार्यांनी हेच तत्त्व पहिल्यापासूनच अवलंबत आणलं होतं की पहिल्यांदा करायचं आणि मग सांगायचं. तसंच हे शिवमानस पूजा स्तोत्र काय आहे हे बघूया आपण. आता जसं मी आत्ता म्हटलं, पंचोपचार पूजा किंवा षोडशोपचार पूजा केली जाते. षोडशोपचार पूजेमध्ये 16 उपचार असतात. आणि 16 उपचारासाठी खरं म्हटलं तर पुरुष सूक्तातले 16 मंत्र सांगितलेले आहेत. कुठले हे षोडशोपचार आहेत हे अगदी थोडक्यात बघूया आणि प्रत्यक्ष स्तोत्राला सुरुवात करूया. आवाहन आहे, पहिला उपचार आहे आवाहन. देवाला बोलवायचं असतं. परमेश्वर खरं म्हटलं तर सगळीकडेच भरलेला आहे. सगळ्या अगदी कणाकणामध्ये चराचरामध्ये भरून राहिलेला परमेश्वर आहे. मग त्याला बोलवायचं कशाला? पण माझ्या या ठिकाणी मी जिथे पूजा करतो आहे या चौरंगावर, ह्या आसनावर आपण यावं, इथे आसनस्थ व्हावं अशी त्याला आवाहन करायचे. कारण जरी सगळीकडे भरलेला असला परमेश्वर, तरी तो भक्ताच्या भावाला, भक्ताच्या हाकेला साद देणार आहे. आणि म्हणून आवाहन किंवा आपल्या घरात मंगल कार्य असतं, काही पूजा असते, तेव्हाही आपण पहिल्यांदा आवाहन करतो, त्या देवतांना बोलावतो, त्यांना पाचारण करतो, त्यांना प्रॉपर इन्व्हिटेशन देतो. त्यामुळे हे आवाहन महत्त्वाचं आहे. पहिला उपचार आहे आवाहन. आता आल्यानंतर साहजिकच आपण पाहुण्यांना बसायला आसनं देतो. मग देवाला नको का? देव असे कुठेतरी पाट्यावर किंवा नुसते चौरंगावर किंवा नुसते फरशीवर ठेवायचेच नसतात. त्यांना आसन द्यायचं. लोकरीचं असेल, रेशमाचं असेल, कोणतंही एक चांगलं आसन त्याच्यासाठी तयार करायचं असतं. त्यामुळे आवाहनानंतर उपचार आहे आसनं. आसनं दिल्यानंतर जसं आपण माणसाच्या बाबतीत करतो तसंच सगळं परमेश्वराच्या बाबतीत कल्पिलेलं आहे. त्याला अर्घ्य द्यायचं, त्याला पाद्य द्यायचं, त्याला हातपाय धुवायला पाणी द्यायचं, आचमन करायचं आहे, त्याच्यानंतर उपहार द्यायचे, त्याच्यानंतर स्नान आहे. देवाला स्नान घालणं हा सुद्धा एक मोठा विधी आहे. स्नान कसं घालायचं तर आपल्याला जसं स्नान आवडतं तसंच, म्हणजे अगदी गार पाणी नाही, अगदी गरम पाणी नाही, साधारण आपल्याला कोमट पाणी किंवा थोडंसं गरम पाणी किंवा जशी आपली इच्छा असेल तसं पाणी त्याला स्नानासाठी द्यायचं आहे. सुगंधी द्रव्य द्यायची असतात. ते स्नान झाल्यानंतर वस्त्र आहे, वस्त्र घातल्यानंतर अलंकार परिधान करतात देव. म्हणजे अगदी सगुण भक्तीमध्ये जसं यथा देहे तथा देवे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मग त्याला अलंकार द्यायचे. मग गंध आहे, पुष्प आहे, धूप आहे, दीप आहे,
सुगंधित वातावरणामुळे चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात. दुरून जरी कुठला तरी उदबत्तीचा वास आला, धुपाचा वास आला, फुलांचा वास आला तरीसुद्धा आपल्यालासुद्धा बरं वाटतं ना. मग देवालासुद्धा तसंच कल्पायचं आहे. मग त्याला गंध, पुष्प, धूप, दीप दाखवायचं आहे. आणि मग मधुपर्क आहे, पंचामृत आहे, मग नैवेद्य आहे. हे सगळं झाल्यानंतर नमस्कार करायचा आहे. कसा? असा नमस्कार नाही, लोटांगण. माझं संपूर्ण शरीर मी तुम्हाला समर्पण करतो आहे, निवेदन करतो आहे असं म्हणून त्या परमेश्वरासमोर लोटांगण घालायचं आहे. आणि मग त्याची फलश्रुती. असे 16 उपचार आहेत. परत एकदा वाचते. आवाहन, आसन, अर्घ्यपाद्य आणि आचमन हे 4 उपचार झाले. उपहार, स्नान, वस्त्र आणि अलंकार हे 4 उपचार झाले. गंध, पुष्प, धूप, दीप हे 4 उपचार झाले. आणि मधुपर्क, नैवेद्य, नमस्कार आणि फलश्रुती हे 4 उपचार. असे 16 उपचारांनी त्याची यथायोग्य यथासांग पूजा करायची आहे. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात भाव हवा. आपल्याकडे सुद्धा पूजा सामग्रीमध्ये एखादी गोष्ट कमी असेल तर आपण ती अक्षतांवर भागवतो, पण भागवायचं नाही आहे. त्याला एक पर्याय म्हणून त्या अक्षता आपण वापरल्या जातात. पण इथे सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यापैकी एकही सामग्री नसेल, एकही उपचार नसेल तरीसुद्धा ती परमेश्वराची पूजा करता येते. ही उत्तमोत्तम सामग्री अर्पण करण्यापेक्षा त्यातला भाव महत्त्वाचा आहे. अंतःकरणात खरी भक्ती जर का नसेल, लक्षात घ्या, अंतःकरणात जर का खरी भक्ती नसेल तर हटातटाने पूजा सामग्री एकत्र करून उगीचच पूजेचा डोलारा उभा करायचा. उगीचच पूजेचा खटाटोप करणाऱ्यांना देव कधीच प्रसन्न होत नाही. त्यामुळे हा देव कशाने, आमचे तुकडोजी महाराज तर म्हणतात, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. खरंच आहे. भाव असेल तर ह्या सगळ्या गोष्टी त्या मनाने दुय्यम ठरतात. म्हणून हे करायचं नाही असं नाही, पण आपला सगळं समर्पण ह्या पूजा सामग्रीतनं दिसतं. पण ही नसेल तर भाव जर का अत्युच्च असेल तर एक एक सामग्री शांतपणाने विचारपूर्वक त्याला अर्पण करायचे. आणि मग अशी अत्यंतिक भक्तिभावाने जर का त्याची मानसपूजा केली तर ती त्याच्यापर्यंत निश्चितपणाने पोचते असंही म्हटलेलं आहे. आणि खरंच आहे, खऱ्या आनंदासाठी बाह्योपचारापेक्षा मानसोपचार हेच अंतःकरण जास्त तन्मय करत असतात. अंतःकरण तन्मय व्हायचं असेल तर हे मानसोपचार मनातून करायला पाहिजे. आणि खरंच हे आचार्यांनी जी मानसपूजा सांगितली आहे ती जर का आपण दररोज शांत मनाने, शांत चित्ताने, अर्थाकडे दृष्टी देऊन जर का रोज म्हणत गेलो नित्यनेमाने तर खरोखर त्या देवपूजेचं समाधान आपल्याला लाभणार आहे या मानसपूजेच्या स्तोत्रातनं. आणि म्हणून ह्या 4थ्या श्लोकामध्ये त्याला अंतर्यामी कसं पाहायचं ही दृष्टी आचार्याने दिली आहे. मग करायची का सुरुवात? आता स्तोत्राला प्रत्यक्ष सुरुवात करूया. अगदी लहानसे 4-4 ओळीचे 5 श्लोक आहेत. पहिला श्लोक काय आहे? आत्ताच आपण जशी यादी वाचली, पहिल्यांदा आवाहन केले, मग आसन द्यायचे, आधी या म्हणायचे, त्यानं माझ्या घरी तुम्ही या. काय म्हणतात आचार्य बघा. रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानैश्च दिव्यांबरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचिता पुष्पञ्च दीपं तथा धूपं देहि दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. हे सगळं जे मी बोललो ना, हे सगळं हृत्कल्पित आहे. माझ्या हृदयाने कल्पना केली आहे, पण हे आपण ह्याचा स्वीकार करावा. गृह्यताम असं म्हटलेलं आहे. मागच्या भागातही आपण पाहिलं ना, साधना पंचकामध्ये गृह्यताम, दीयताम, क्रियताम, विनिर्गम्यताम आपण पाहिलं ना. ह्याच्यामध्ये नम्र भावना आहे. हे करावं, याचा स्वीकार करावा. हे घे म्हटलेलं नाही आहे देवाला. देवाला आपण आज्ञा करायची नाही, हे घ्यावं असं इतकं नम्र भाव ह्याच्यामध्ये आहे. त्यामुळे शेवटचा जो चरण आहे हृत्कल्पितम, हे सगळं खरं नाही आहे, माझ्या मनाने कल्पिलेलं आहे, पण ह्याचा आपण स्वीकार करावा.
आता काय काय कल्पिलेलं आहे बघूया. काय काय म्हणतात. रत्नैः कल्पितमासनं हिमजलै. पहिल्यांदा आसन कशाचं कल्पलेलं आहे. आसन कशाचंही असू शकतं बरं का. लोकरीचं आसन आहे, रेशमाचं आहे, अगदी गोधडी आहे, धाबळी आहे, शाल आहे, पाटाचं आसन असेल, लाकडी असेल, कुठलंही आसन असू शकतं. पण मग कुठलंही जर का देवाला द्यायचं तर सर्वोत्कृष्ट का देऊ नये. देवालाच जर द्यायचं आहे, कल्पनेनेच द्यायचं आहे, तर बेस्ट पॉसिबल का नाही द्यायचं. मग ते कुठलं आहे. रत्नैः कल्पितम आसनम. रत्नजडित सिंहासन आहे. साधंसुद्धा एक दगडावर बसवलं देवाला असं नाही. त्याला सगळं चालतं बरं का. त्याला दगडही सारखाच, त्याला लोकरीचं आसनही सारखंच, त्याला रत्नजडितही सारखंच. पण आपला करंटेपणा कशाला दाखवायचा. आपण त्याला अतिशय वैभवशाली आसन देऊ करायचे, कारण ते मनानेच आहे. पण मनाने त्याला वैभवात ठेवायचे, कारण हा वैभव देणारा तोच आहे ना. ही जी संपत्ती, हे जे ऐश्वर, ही जी समृद्धी मला दिली आहे तोच आहे. मग त्याला देताना अजिबात कंजूसपणा करायचा नाही. आणि म्हणून इथे म्हणलं आहे रत्नैः कल्पितमासनम. आता आवाहन केलं आहे, आसन दिलेलं आहे. आता अर्घ्यपाद्य आहे, स्नान आहे. स्नानासाठी कुठलं पाणी दिलं आहे. तो त्या परमेश्वराला, त्या शिवशंकराला स्नानैंच दिव्यांबरम हिमजलैस. हिमजल, त्याला हिमालय प्रिय आहे ना. हिमालयामध्ये राहणारा, त्या कंदरामध्ये राहणारा तो जो शिवशंकर आहे, तो जो गौरीशंकर आहे, त्याला पाणी कुठलं आवडतं. हिमजलैस. हिमजलासारखं शीत पण अतिशय पवित्र, अतिशय शुद्ध असं पाणी त्याला देऊ केलं आहे. आणि काय दिलं आहे. स्नान झाल्यानंतर लगेच वस्त्र तयार ठेवायला पाहिजेत. ती वस्त्र कुठली तयार ठेवली आहेत. दिव्यांबरम. दिव्य अंबर आहेत. आता दिव्य अंबर म्हणजे काय. शीतल गंगाजलाने स्नान झाल्यानंतर वस्त्र कुठली दिली आहेत. अनेक रत्नांनी शोभून दिसणारी वस्त्र आहेत. पूर्वी जरीची वस्त्र म्हणजे त्याच्यामध्ये सोन्या चांदीच्या तारांनी गुंफलेली अशी वस्त्र असायची. सोन्या चांदीच्या तारांनी विणलेली वस्त्र असायची आणि त्याला म्हटलेले दिव्यांबरन. कारण त्याच्यामध्ये एक झळझळीतपणा, एक तेजस्विता होती. त्यामुळे अशा सोन्या चांदीच्या तारांनी विणलेली अतिशय दिव्य अशी शोभून दिसणारी असं वस्त्र आपल्यासाठी आणले. स्नानैंच दिव्यांबरन. आणि काय आहे. नाना रत्न विभूषितं मृगमदा मोदांकितै चंदनम. कस्तुरीचं मिश्रण केलं आहे. काय सुंदर वर्णन आहे हो. आपल्याला जितकं आपण तन्मयतेने हे वाचू ना, आपल्याला वास यायला लागतो, आपल्याला तो परिमल यायला लागतो. कस्तुरीचा, तो चंदनाचा, ते हिमजल आहे, हे सगळं अनुभवता यायला पाहिजे. तरच ती मानसपूजा सुफळ संपूर्ण होणार आहे. त्यामुळे कस्तुरी कालवली आहे. कशामध्ये. ते सुवासिक चंदन आणि कस्तुरी याचा संमिश्र जो काही सुगंध येतो आहे ना, तो मी तुमच्यासाठी आणलेला आहे. नाना रत्न विभूषितम. आणि पुढे म्हणले मृगमदा. मृगाचा मद म्हणजे मृगाच्या नाभीमध्ये असणारी जी कस्तुरी आहे ती कशामध्ये मी मिश्रित केली आहे. मोदांकितै चंदनम. चंदनामध्ये ती कस्तुरी मिसळलेली आहे आणि त्याचा एक वेगळाच सुगंध येतो आहे. वस्त्र झाली, पहिल्यांदा आवाहन झालं, स्नान झालं, वस्त्र झाली, अलंकार झालं. आता चंदनाची उटी लावलेली आहे, सुगंधित. आपण जसं परफ्यूम लावतो, अत्तर लावतो, इथे कुठली उटी लावलेली आहे. ती चंदनाची उटी, ज्याच्यामध्ये केशर मिसळलेलं आहे, असं लावलेलं आहे. आता फुलं, पुष्प कुठलेली आहे. जाती चंपक बिल्व पत्र रचितम धूपंच पुष्पंच धूपं तथा. कुठली कुठली फुलं आणली आहेत. जाती. जाती म्हणजे जाईची फुलं आहेत. चंपक, चंपक म्हणजे चाफा आहे. बिल्वपत्र, बेलाची पानं आहे. असे अनेक आहेत. अशी अनेक उपचार मी आपल्यासाठी आणलेले आहेत. अनेक सुगंधी सुवासिक अशी फुलं आणलेली आहेत. धूप आणलेलं आहे, दीप आणलेलं आहे. धूप आणि दीप ह्याचं फार वैशिष्ट्य आहे. दीपामुळे दीप दाखवणं म्हणजे एक प्रकारची ती आरती केल्यासारखं आहे. प्रत्येकाच्या भोवती, प्रत्येक व्यक्तीच्या भोवती एक तेजस्वी असं एक वलय असतं
किंवा ज्याला आजच्या भाषेमध्ये ऑरा म्हणतात, ह्या ऑराची आरती जेव्हा करतो, जेव्हा त्याला दिव्याने ओवाळतो, तेव्हा ते ऑरा, ते तेजोवलय जास्त प्रभावित, प्रकाशित होतं. आणि म्हणून आपल्या जवळच्या व्यक्तीने काही पराक्रम केला आहे, काही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, काहीतरी मोठं काहीतरी काम केलं आहे किंवा कामासाठी निघाले आहेत, युद्धासाठी असेल, परीक्षेसाठी असेल, एखाद्या मोठ्या कामगिरीसाठी असेल, देशासाठी असेल, असं कोणी निघाले असेल तर त्याला जरूर आरती ओवाळावी. म्हणजे त्यांचं ते प्रकाश, त्यांचं ते वलय अधिकाधिक वृद्धिंगत होतं. इथे तर परमेश्वर आहे, इथे तर साधी व्यक्ती नाहीच आहे, इथे साक्षात परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याला धूप दाखवलं आहे, त्याला दीप दाखवलं आहे. धूपाचं वैशिष्ट्य असं आहे की धूपामुळे कुठलेही जीवजंतू आसपास येत नाहीत. आता हा तर परमेश्वरच आहे, पण त्या धूपाचा सुगंध म्हणा, त्याचं जे वास आहे, त्याचं तेज आहे, ते त्या दिव्याचं तेज, आणि शिवाय दीपन देव दयानिधे पशुपते. आणि तुला दिवा दाखवला आहे, तुला धूप दाखवला आहे, तुला दीप दाखवला आहे, फुलांचे सगळ्या अलंकार तयार केलेले आहेत. हे सगळं मी आपल्यासाठी अनन्य भक्तीने अर्पण करत आहे आणि आपण त्याचा स्वीकार करावा. आचार्य म्हणतात भगवंताला, बघा आपल्या डोळ्यासमोरच चित्र उभं राहतं की रत्नजळी सिंहासन आहे, छान शांत शीतल असं जल आणलेलं आहे, फुलं आहेत, उटी आहे, काय धूप दीप, काय उदबत्ती, असं सगळं तिथे छान मांडून ठेवलेलं आहे. एक सुगंध सुटला आहे, एक पवित्र असा मंगल असा एक परिमल तिथे सगळा दाटला आहे, असं आपल्या डोळ्यासमोर निश्चितच चित्र येतं. आता हे झाले पहिले उपचार. आता काय आहे, आता नैवेद्य दाखवायचं ना. मधुपर्क आणि नैवेद्य सांगितलं आहे. मधुपर्क म्हणजे मध, पंचामृताचाही नैवेद्य दाखवायचा आहे आणि भोजन प्रसादही आहे. काय म्हणतात दुसऱ्या कडव्यामध्ये आचार्य, सौवर्णे नवरत्न खंड रचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं पंचविधं पयोदधियुतं रंभाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. हे प्रभो, काय म्हटलेलं संबोधनसुद्धा बघा वेगवेगळी वापरलेली आहेत. प्रत्येक ठिकाणी पहिल्या कडव्यामध्ये दयानिधे पशुपते असं म्हटलेलं आहे, पण तो दयेचा सागर आहे, तो पशूंचा पती आहे, म्हणून त्याला तसं वापरलं आहे. आता इथे संबोधन काय वापरलं आहे, प्रभो. तो प्रभू आहे ना. प्रभू म्हणजे काय, प्रभू म्हणजे परमेश्वर आपण म्हणतो, पण प्रभू वेगळा, विभू वेगळा, सगळ्यामध्ये थोड्या छटा आहेत ना. प्रभू म्हणजे प्रकर्षाने असणारा, सगळीकडे जो प्रकर्षाने आहेच. विभू म्हणजे विशेषत्वाने आहे आणि प्रभू म्हणजे प्रकर्षाने असणारा, असा हा प्रभू आहे. म्हणजे तो नाही अशी जागाच नाही आहे, तो सगळीकडे भरून राहिलेला आहे. आणि मग त्याला द्यायचं तरी काय, माझ्या खरं हातात काहीच नाही आहे, मी किती क्षुल्लक आहे, मी किती दरिद्री आहे, पण तरीसुद्धा माझ्याकडनंचं जे उत्तमातलं उत्तम आहे ते परमेश्वराला द्यायचं. लक्षात घेऊया, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा. मग परमेश्वराला तर उत्तम पदार्थ द्यायला नको. पण आपल्याकडे वेगळेच नियम आहेत. पूजेच्या सुपाऱ्या वेगळ्या, ओटीचे नारळ निराळे, कमी द्यायचं नाही आहे. जे आपल्याकडे उत्तम आहे ते परमेश्वराला द्यायचं आहे. तो त्याच्या अनेक पटीने आपल्याला ते देत असतो. आणि घेण्यासाठी नाही, पण त्याला देतानाच उत्तमातला उत्तम पदार्थ द्यायचे. इथे काय दिलं आता, सौवर्णे नवरत्न खंड रचिते पात्रे घृतं पायसम. भांडी कुठली आहेत, स्वयंपाकाची आमच्याकडे पुष्कळ भांडी आहेत. स्टीलची आहेत, पितळ्याची आहेत, ॲल्युमिनियमची आहेत, चांदीची सुद्धा थोडी आहेत. पण परमेश्वराला प्रसाद दाखवायचा आहे, कुठली भांडी आणली आहेत, सौवर्णे नवरत्न खंड रचिते, सोन्याची भांडी आहेत. ताट सोन्याचं आहे, वाट्या सोन्याच्या आहेत, तांब्या भांडं सगळं सोन्याचं इथे ठेवलेलं आहे. सौवर्णे, आणि काय आहे, त्याला रत्न लावलेली आहेत. साधं आहे का, थोडं पत्रावळीत जेवणारा हा देव आहे का, तो जेवतो बरं का, त्याला त्यांनी काही फरक पडत नाही. पण आपण देताना आपल्यातलं उत्तमातलं उत्तम द्यायचं आहे. आणि म्हणून उत्तमोत्तम पैलू पाडलेली अशी जी अनेक प्रकारची रत्न ज्याला जळवली आहेत, अशी सगळी सुवर्ण पात्र आपल्या नैवेद्यासाठी आणलेलीच.
सौवर्णे नवरत्नखंड रचिते. आणि काय ठेवले पात्रामध्ये? त्या सोन्याच्या त्या चांदीच्या पात्रामध्ये घृत ठेवलेलं आहे, दुसऱ्या पात्रामध्ये पायस ठेवलेलं आहे. परमेश्वराला अतिशय प्रिय आहे बरं का हे दोन पदार्थ, घृत आणि पायस परमेश्वराला अतिशय प्रिय आहेत. परमेश्वराच्या नैवेद्यामध्ये आपण बघा ना, सोहळ्याचा स्वयंपाक असला, काही विशेष प्रसंग असला आपल्याकडे, तर खीर नक्कीच करतो. थोडी अगदी शास्त्रापुरती नैवेद्यापुरती का होईना खीर त्याला आवडते. खीर आणि दूध अतिशय आवडतं. आणि ते कुठे ठेवले? सोन्या चांदीच्या पात्रात भरून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये पंचपक्वान्नसुद्धा ठेवलेली आहेत. आणि त्याच जोडीला भक्ष्यम पंचविधम, पंचविध 5 प्रकारची, 5 प्रकारचे का रस बघा ना, षड्रस आहेत ना. भोजनामध्ये आवश्यक असे षड्रस आहेत. आणि म्हणून पंचपक्वान्न आपल्याकडे करण्याची पद्धत आहे किंवा म्हणण्याची पद्धत आहे पंचपक्वान्न. वेगवेगळ्या रसांची रुची चाखता चाखता तो अंतरात्मा अगदी तृप्त होतो. आता ह्या परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचे, तर भक्ष्य कुठलं कुठलं आणलेलं आहे? पंचविधम पयोदधियुतम. बरं, पंचपक्वान्न आणले, पण त्याच्यात मुख्य काय साधक जिन्नस काय आहे? तो आहे पयोदधियुतम. दूध आहे आणि तूप आहे. बघा, सगळ्यात सात्विक पदार्थ कुठला आहे? दूध आणि तूप हे सात्विक पदार्थ सांगितलेले आहेत. त्यामुळे भक्ष्यम पंचविधम पयोदधियुतम. आणि काय सांगितले? फळातलं श्रेष्ठ फळ कुठलं? तर रंभाफलम पानकम. रंभाफल म्हणजे केळीचं फळ हे श्रेष्ठ सांगितले. केळी का? आपण तर म्हणू की आंबा हा राजा आहे, या परदेशात आणखीन वेगळी काही फळं असतील, पण केळीचं फळ असं आहे की एक तर सहज ते उपलब्ध आहे, अतिशय मधुर आहे, पोट भरणारं आहे आणि कुणालाही सहज शक्य आहे, सहज सोलून खाता येतं. असं रंभाफलाला किंवा पूजेमध्ये सुद्धा आपण ऐकतो गुरुजींच्या मुखातून की रंभाफलाचा मान फार श्रेष्ठ आहे. त्यामुळे भोजनात सुद्धा किंवा साऊथ इंडियन साईडला सुद्धा भोजनाबरोबर केळं देण्याची पद्धत आहे. किंवा एखादा पदार्थ कमी जास्त नाही आवडला, नाही सोसत असेल, तर केळं जरूर खावं असं म्हटलेलं आहे. त्यामुळे इथे म्हटलेलं आहे भक्ष्यम पंचविधम पयोदधियुतम रंभाफलम पानकम. त्यामुळे अनेक चटण्या आहेत, कोशिंबिरी आहेत, रायती आहेत, साजूक तूप आहे, खीर आहे, तोंडी लावण्यासाठी विविध भाज्या आहेत. शाका नामयुतई. शाका, किती प्रकारच्या शाका आहेत? 16 प्रकारच्या भाज्या कराव्यात असं शास्त्र सांगतं. किंवा आपल्याकडे गौरी गणपतीमध्ये सुद्धा 16 प्रकारच्या भाज्या करतात. याच्यामध्ये विविध रस पोटात जावे हाही हेतू आहे आणि समाधान वाटावं हाही हेतू आहे. शाका नामयुतई. बरं, हे सगळं करत असताना बघा, आपल्याला खूप पंचपक्वानांचं जेवण कधी आपण जेवत असलो तर पाण्याने जो काही समाधान मिळतं. शाका नामयुतई जलई रुचिकरम. पाणी जर का उत्तम असेल तर जेवणाची रुची अधिक वाढते. पाणी कसं पाहिजे? वाळायुक्त पाहिजे, एखादं सुगंधित द्रव्य घातलेलं आहे, रुचकर थंडगार असं पाणी पिण्यासाठी तुमच्यासाठी आणलेलं आहे. आचार्य म्हणताय शाका नामयुतई जलई रुचिकरम कर्पूर खंडोज्वलम. कापराचा सुगंध लागलेला आहे, औषधी पण आहे, जंतुनाशक पण आहे कापूर. आणि ह्या सगळ्यांनी हे पाणीसुद्धा सुगंधित केलं आहे. आणि शेवटी आता भोजन झालं, पाणी पिऊन झालं, आता शेवटी काय देत आहेत? तांबूलम मनसा मया विरिचितम. मी तांबूल तयार केला आहे. कसा? 13 गुणी तांबूल तयार केलेला आहे. तांबूलाचं फार मोठं महत्त्व आहे बरं का आपल्या संस्कृतीमध्ये. असं जेव्हा गोड किंवा जड जेवण होतं तेव्हा तांबूल अवश्य स्वीकार करावा किंवा त्याचं सेवन करावं, म्हणजे मग पचन उत्तम होतं असं म्हटलं जातं. इथे आता कुठला तांबूल तयार केला आहे? आचार्य म्हणतात तांबूलम मया मनसा मया विरचितम. मीच तयार केला आहे, फक्त तो मनाने तयार केला आहे. प्रत्यक्ष मन आगवेलीची पानं आणा, कात आणा, चुना आणा, सुपारी, बडीशोप असं काही मागितलं नाही आहे. मनसा मया विरचितम
पण म्हणून मी मनाने तयार केला आहे म्हणून ह्याचा धिक्कार करू नका. प्रभो भक्त्या प्रभो स्वीकुरु. हा जो मी विडा आणला आहे ना तो भक्तिभावाने आणलेला आहे आणि त्याचा स्वीकारसुद्धा तुम्ही तितक्याच भक्तिभावाने करा. आचार्य म्हणतात कुणाला परमेश्वराला त्याचा स्वीकार करावा. पण हे सगळं भक्तिपूर्व ही देवाणघेवाण चाललेली आहे. परमेश्वराचं आणि भक्ताचं नातंच इतकं वेगळं आहे ना की परमेश्वर काही मागत नसतो खरं तर आपल्याकडनं. भक्ताकडनं त्याला काय पाहिजे? फक्त भाव पाहिजे. खूबसूरत नाता है मेरा और भगवान का, ज़्यादा मैं मांगता नहीं और कम वो देता नहीं. मी जास्ती मागतच नाही कारण त्याला माहिती आहे ना सगळं. तो मला भरपूर देतो आणि तोही असंच म्हणतो की माझा भक्त मला बरोबर ओळखून आहे. तो मला पाहिजे ते सगळं अर्पण करतो. कसं? मनाने. पण मन कसं पाहिजे? मन शुद्ध पाहिजे. हा भाव खऱ्या अर्थाने आला पाहिजे. अगदी जेवायला वाढताना सुद्धा भराभरा वाढायचं नाही. आपल्याला सुद्धा कुणाकडे गेल्यानंतर शांतपणाने आपला एखादा पदार्थ संपल्यानंतर विचारून थोडं वाढलं की आपल्याला बरं वाटलं. एकदम भराभरा ताट वाढून द्यायचं नाही. नैवेद्याच्या बाबतीत आपल्याकडनंही कधी कधी चूक घडते की आपण एकदम सगळं ताट वाढून देतो. तसं करायचं नाही. परमेश्वर जणू काही आत्ता जेवायला बसला आहे आणि त्याला पंख्याने वारा घालावा, त्याला विचारावं हे वाढू का, हे पाहिजे का, असं म्हणून आग्रह करून पण अतिरेक न करता असं त्याला वाढण्याचं आपण सराव ठेवावा. आपल्याकडे खरंच या पद्धती अतिशय निष्ठेने पाळल्या जातात. आपल्याकडे गौरी गणपतीच्या वेळेस जेव्हा गौराई घरी येते तेव्हासुद्धा तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो कारण ती दमलेली असते ना. आल्या आल्या पुरणपोळी नकोच असते तिला. ती प्रवासातनं दमली असते म्हणून तिला भाजी भाकरीचा नैवेद्य. दुसऱ्या दिवशी व्यवस्थित तिचं माहेरपण करायचं आहे. तिला जेवायला उत्तम सुग्रास अन्न वाढायचं आहे आणि जाताना पुन्हा दही भात देऊन तिची पाठवणी करणं. याच्यामध्ये किती भाव आहे बघा. केवढा विलक्षण भाव आहे. आणि हे सगळं करताना मनापासनं करायचं आहे. खरंच आपल्याकडे माहेरवाशीण आली आहे, खरंच आपली कोणीतरी जीवलग आली आहे अशा हेतूने करायचं. आणि ह्या परमेश्वराला सुद्धा वाढताना शांतपणाने लक्ष देऊन आपल्याकडचे कोणी अगदी मोठे पाहुणे आले असतील त्याला जसं आपण वाढू त्याच भावनेने त्या परमेश्वराला सुद्धा विचारून त्याला थोडासा माफक आग्रह करून असं वाढलं तर तो का नाही प्रसन्न होणार. बघा ना आपली ही सगुण जी भक्ती आहे ना ही फार विलक्षण आहे. आता थंडी पडायला लागलेली आहे सगळीकडे. या थंडीच्या दिवसामध्ये खरे जे भक्त असतात त्यांना वाटतं अरे जशी मला थंडी वाजते तशी त्यालाही वाजत असेल. अगदी पुण्यामध्ये सारसबागेमध्ये किंवा पंढरपूरला विठुरायाला स्वेटर घातला जातो. जेव्हा खूप उन्हाळा असतो तेव्हा त्यांना चंदनाची उटी लावली जाते किंवा आंब्याच्या ऋतूमध्ये किंवा द्राक्षाच्या सीझनमध्ये डाळिंबाच्या सीझनमध्ये त्या फळांनी आरास केली जाते कारण त्यांना ते भरपूर खायला द्यावं. कारण देणारा तोच आहे. मग आपण देताना का बरं कंजूसपणा करायचा? आपण त्याच्यामध्ये काटकसर करायची नाही. त्याला भरभरून द्यायचं. त्याला प्रसन्न राहील असं त्याला द्यायचं आहे. हीच तर सगुण भक्ती आहे. रोजच्या पूजेमध्ये सुद्धा देवाला आंघोळ घालताना सुद्धा ते पाणी थोडं कोमट असायला पाहिजे. आपल्याला गार पाणी चालत नाही ना. आपणही परमेश्वराला तसंच आपल्याला जसं पाहिजे तसं आपण त्याला उत्तमातलं उत्तम पदार्थ देता यायला पाहिजे. आणि हीच खरी भक्ती आहे. हीच खरी मानसपूजा आहे. हे सगळं मुद्दाम आणायचं नाही आहे. मुद्दाम पैसे खर्च करून बाजारात जाऊन मोठ्याल्या फुलांच्या टोपल्या आणून तो प्रसन्न होईल असं नाही आहे. पण वाहतानाच त्याला म्हणायचं की हे चाफ्याचं फूल तुला वाहतो आहे, हे जाईचं फूल वाहतो आहे, हे बिल्वपत्र आहे, या दुर्वा आहेत असं म्हणून जर का त्याला वाहिलं तर ते त्याच्यापर्यंत पोचतं बरं का. अनेक लोक आहेत म्हणजे जे खरे साधक जे आहेत ते अशी मानसपूजा करतात आणि परमेश्वराला प्रसन्न करूनसुद्धा घेतात. आपल्याला निदान ह्या श्लोकातनं थोडंसं मार्गदर्शन मिळतं आहे. तेवढंच आपण आत्ता बघणार आहोत. आता भोजन झालं बघा. आवाहन झालं, आसन झालं, वस्त्र अलंकार स्नान सगळं झाल्यानंतर सगळं झालं. भोजन झालं, त्याच्या आवडीचे पदार्थ वाढून झाले. आता भोजनानंतर काय पाहिजे? विश्रांती पाहिजे ना.
विश्रांती पाहिजे. मग ती विश्रांती कशी आहे? तिसऱ्या कडव्यामध्ये सांगितलं आहे, छत्रैं चामरयोर युगैं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरी मृदंगकाहलकला गीतैंच नृत्यं तथा साष्टांगः प्रणतिः स्तुतिर्बहुविधा ये तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो. आता भोजन झालं, आता विश्रांती पाहिजे, मनोरंजन पाहिजे. काय म्हटले? छत्रैं चामरयोर युगैं व्यजनकं. आणि कुणाला म्हटले? आता विभो म्हटले. प्रत्येक संबोधनाचा सुद्धा विचार करूया. पहिल्यांदा पशुपते, दयानिधे, दुसऱ्या ह्याच्यात प्रभू आणि तिसऱ्या ह्याच्यात विभो म्हणले. विशेषत्वाने तो विशेष ठिकाणी आहे, विभूतीमध्ये सांगितले ना. म्हणजे सगळीकडे तो आहेच आहे. सगळ्या पक्षांमध्ये परमेश्वर नाही का? आहे. पण तो गरुडामध्ये अधिक प्रमाणात आहे. वैनतेयो पक्ष्यांमध्ये गरुडामध्ये आहे, किंवा वृक्षामध्ये अश्वत्थामध्ये आहे, नदीमध्ये गंगेमध्ये. म्हणजे विशेषत्वाने असलेला परमेश्वर हा विभू आहे. आणि ह्या विश्वव्यापक परमेश्वराला आता प्रार्थना केलेली आहे. मी काय करतोय? छत्रैं चामरयोर युगं व्यजनकं. मस्तकावर छत्र चामरं धरलेली आहेत. छत्र ऊन लागू नये म्हणून छत्र, किंवा कुठेही राजाला किंवा देवाला किंवा परमेश्वराला कुठेही त्रास होऊ नये कशाचाही म्हणून त्यांच्या मस्तकावर छत्र धरलं जातं, किंवा त्यांचं एक सन्मानसूचक म्हणून छत्र धरलं जातं. आणि चामरं म्हणजे अशा बारीक चौरी म्हणतात तसे त्यांनी वारा घातला जातो. कशासाठी? कुठलं डास चिलटं तिथे नसतात राजवाड्यामध्ये किंवा देवालयामध्ये, पण किंचितही त्यांना त्रास होऊ नये म्हणून दोघंजणं चौऱ्या ढाळण्यासाठी असतात, किंवा चामरं ज्याला म्हटलेलं आहे. मी आता तेच करतो आहे. आचार्य म्हणतात परमेश्वराला, मी छत्र चामरं आपल्या मस्तकावर धरली आहेत. खरी नाही, मनाने मानसपूजेने धरली आहे. आणि काय केलं आहे? व्यजनकम. व्यजनकम म्हणजे पंखा. बघा, आपल्याकडे वायुवीजन असं शब्द होता. विजन म्हणजे हलवणे, आणि पंखा हलला जातो ना आपला इलेक्ट्रिकचा काय किंवा हाताने घेण्याचा, तो हलवला जातो. त्यामुळे त्याला व्यजनक म्हटलेलं आहे. आणि हल्ल्याने मंद असा वारा येतो. मी काय करतो आहे? छत्र चामरं तुमच्या मस्तकावर धरली आहेत. हळूहळू पंख्याने मंद मंद असा वारा घालतो आहे. आणि काय करतो आहे? स्वच्छ आरसा समोर धरला आहे. मनुष्याला जसं स्वतःचं प्रतिबिंब पाहण्याची इच्छा असते, तशी परमेश्वराला पण आहे. त्याच्यासमोर आरसा धरला आहे, पण कसा मळलेला वगैरे नाही, अतिशय स्वच्छ असा आरसा धरलेला आहे. चादर्शकम निर्मलम असं म्हटलेलं आहे. आदर्शकम म्हणजे आदर्श म्हणजे आरसा, पण आरसा कसा आहे? निर्मळ आहे, त्याच्यावर कुठला डाग नाही, अतिशय स्वच्छ. परमेश्वर स्वतः निर्मल आहे, त्याच्यासमोर आरसाही निर्मलच धरलेला आहे. आता भोजन झालेलं आहे, विश्रांती चाललेली आहे. मग एकीकडे थोडं संगीत होऊन जाऊ दे ना. एकीकडे थोडा संगीताचा समाचार होऊ देत. आणि म्हणून आता काय काय केलं आहे? हे आरसा तर समोर धरला आहे. वीणा, तंबोरा ही तंतुवाद्य, तसंच मृदंग, ढोल ही सगळी चर्मवाद्य, असं सगळ्याचं संमेलन भरलेलं आहे. हे सगळी मृदंग, पखवाज, ढोल, हे सगळी तंतुवाद्य, चर्मवाद्य. तर त्याच जोडीला कलाकौशल्य आहे. काय आहे? काहलकला गीतांश नृत्यं तथा. अतिशय मधुर आवाजात कोणीतरी गीत म्हणते, कुणाचं तरी पदन्यास सुरू आहे, नृत्य सुरू आहे. हे सगळं कलाकौशल्य कशासाठी आहे? आपल्या मनोरंजनासाठी, आपल्याला बरं वाटावं, आपलं मन, आपल्या चित्तवृत्ती उल्हसित व्हाव्यात म्हणून ही सगळी योजना मी केली आहे. कशी? कुणाला बोलावलं नाही आहे, मनाने. हे सगळं मनाने मी तुम्हाला अर्पण करतो आहे. हे सगळं आपल्याला अर्पण करत असून नतमस्तक होऊन स्तुतिस्तोत्र काही जण म्हणतात, गीतांश नृत्यं तथा. आणि पुढे म्हणलेलं आहे साष्टांग प्रणतिस स्तुतिर्बहुविधा. काही जण तुमची साष्टांग नमस्कार घालून स्तुती करतात. देवाः स्तुतिप्रियाः असं म्हटलेलं आहे. देवांना स्तुती जरूर आवडते. अवश्य माणसाला आवडते, त्यात विशेष काही नाही. देवाला सुद्धा स्तुती आवडते. आणि म्हणूनच आपण परमेश्वराचं
स्तवन करतो, स्तुती स्तोत्र गातो, त्याला प्रसन्न करून घेण्यासाठी हेही चालू आहे. साष्टांग प्रणती स्तुतीर बहुविधा ये तत्समस्तं मया. हे सगळं मी केलं आहे कुणासाठी? संकल्पेन मया विरचितम. हे संकल्पाने, हे प्रत्यक्ष मी इकडनं ह्याला नृत्यासाठी बोलो, त्याला गीतासाठी बोलो असं काहीही केलं नाही आहे. हे संकल्पाने मी आपल्याला सगळं अर्पण करतो आहे. आणि म्हणून या संकल्पाने करत असताना अशा मानसपूजेचा आपण स्वीकार करावा. संकल्पेन समर्पितम तव विभो. तुम्हाला समर्पण केलेलं आहे. आणि मग ह्याचा काय आहे? पूजां गृहाण प्रभो. ही पूजाचा तुम्ही स्वीकार करावा. हे सगळं जे माझी कल्पना आहे, माझं जे मानसपूजा आहे, याचा तुम्ही अवश्य स्वीकार करावा. कारण ज्याच्यासाठी केलं आहे हे सगळं त्यांनी स्वीकार केला नाही तर हे सगळं वायाच आहे ना. मनाने सुद्धा कल्पना करायलासुद्धा काही शक्ती लागते. हे सगळं मी आपल्यासाठी अर्पण करतो आहे, आपल्यासाठी ही सगळी कल्पना केली आहे असं आचार्य म्हणतात. आता 3 कडव्यामध्ये बघा सगळं झालं. आवाहन झालं, आसन झालं, स्नान झालं, वस्त्र, अलंकार, धूप, दीप, त्याच्यानंतर भोजन आहे, वेगवेगळे पदार्थ आहेत, खिरी आहेत, पायस आहे, रंभाफलं आहे, सगळं वेगवेगळ्या शाखा म्हणजे भाज्या आहेत. हे सगळं झाल्यानंतर विश्रांती आहे, छत्र, चामर, गीत, नृत्य, वादन, हे सगळं झाल्यानंतर आता मी आपल्या पुढे काय मांडतो आहे? माझं निवेदन, माझं आत्मनिवेदन मांडतो आहे. हे सगळं या 3 कडव्यामध्ये मी तर बोललोच, मी तर हे तुम्हाला अर्पण केलंच. पण आता अगदी खरं सांगू का? अगदी मनातलं सांगू का? हे सुद्धा मनाने कल्पना केलेत, हे सुद्धा शेवटी उपचारच आहेत. अगदी खरं सांगतो, आत्मा त्वं गिरिजामते सहचराः प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः संचारः पदयोः प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. ही पूजा केली ही सुद्धा बाह्यच आहे. पण खरं सांगू का, अंतरंगामध्ये एक पूजा माझी सतत चालू आहे. माझ्या अंतरंगामध्ये, कारण माझा जो आत्मा आहे, जो हा चलनवलन करणारा आहे, जो प्रेरणा देणारा आहे, या शरीराला, देहाला चालवणारा जो आत्मा आहे तो तुम्हीच आहात. आत्मा त्वं. बरं, मला जी निर्णय घेणारी जी माझी बुद्धी आहे ती कोण आहे? ती कोण आहे? गिरिजा मतीस. माझी जी मती आहे ती साक्षात गिरिजा आहे. आत्मा म्हणजे तुम्ही साक्षात शिवशंकर आहात. माझी बुद्धी म्हणजे ती गिरिजा म्हणजे पार्वती आहे. सहचराः प्राणा शरीरं गृहं. माझे जे पंचप्राण आहेत ना, बघा शिवशंकर म्हटल्यानंतर ते गणांसहित येतात. इथे शिवशंकर हे प्राण आहेत, बुद्धी ही पार्वती माता आहे, गिरिजा आहे. आणि माझे जे पंचप्राण आहे, माझ्या शरीरातलं जे चलनवलन सुरू आहे ते म्हणजे जणू काही तुमचे गण आहेत, सहचर आहेत तुमचे. आणि माझं शरीर म्हणजे जणू काही तुमचं मंदिर आहे. प्राणा शरीरं गृहं, तुमचं घरच आहे. माझं शरीर म्हणजे तुमचंच तर घर आहे. आपण म्हणतो ना, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. हा माझा देह माझा नाहीच आहे, तुमचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये तुमचा वास आहे. आता पण हा देह जरी माझा असं वाटत असलं मला, मी जे काही विषयांचे उपभोग घेतो, खातो, पितो, जेवतो, उठतो, झोपतो, चालतो, जे काही विषयांचे उपभोग घेतो ते जणू काही तुझी पूजाच आहे. खरंच आहे. पूजेसाठी आपल्याला काहीतरी हालचाल करावी लागते. मी जे काही करतोय ती सगळी तुझी पूजा आहे असं समज. पूजा ते म्हणजे तुझी विषयोपभोग रचना. ही विषयांचे उपभोग म्हणजे ही तुझी पूजाच आहे असं समज. निद्रा समाधी स्थिती. मी निद्रावश जेव्हा होतो ती जणू काही तुझी समाधी स्थिती आहे. समाधीमध्ये जसं बाहेरच्या जगाचं भान नसतं तसं सुषुप्ती निद्रेमध्ये सुद्धा कशाचंही भान नसतं. माझी निद्रा म्हणजे तुझी समाधीच आहे असं तू समज.
आणि खरंच आहे ना, समज म्हणजे हे परमेश्वराला विनवणी केलेली, आळवणी केलेली, याचना केलेली आहे. मी जे काही चालतो ना, जे काही इकडनं तिकडे जातो, आता आचार्यांनी तर भारत भ्रमण केलं होतं, पण आपण एरवीसुद्धा जे चालतो, पायांनी जे चालणं होतं, ते सगळी जणू काही तुझी प्रदक्षिणाच आहे. संचार पदयो प्रदक्षिणविधीस. पायाने जे काही मी चालतो ती सगळी तुझी प्रदक्षिणाच आहे. खरंच आहे. नाहीतरी आपण चालतो म्हणजे काय करतो? आपण चालतो म्हणजे आपल्या दोन्ही बाजूला काही वस्तू असतात, काही घरं असतील, काही बंगले असतील, काही बिल्डिंग असतील, काही बँक असेल, शाळा असेल, रस्ता असेल, शेत असेल, काहीतरी असतं ना. उजव्या हाताला काही असतं, डाव्या हाताला काही असतं. प्रदक्षिणा म्हणजे तरी काय आहे नेमकं? आपण मंदिरामध्ये प्रदक्षिणा घालतो तेव्हा मंदिराच्या भोवती आपलं आराध्य दैवत आहे त्याला उजव्या हाताला ठेवून आपण जी त्याच्या भोवती जे भ्रमण करतो त्यालाच तर प्रदक्षिणा म्हणतो आपण. म्हणजे प्रकर्षाने, दक्षिण म्हणजे उजव्या हाताला आपलं आराध्य दैवत ठेवून आपण जे चालतो तीच प्रदक्षिणा आहे. मग आता मी जे चालतो ते सगळं तुझंच तर रूप आहे, सगळा तुझाच तर आविष्कार आहे. त्यामुळे मी चालतो ती सगळी माझी प्रदक्षिणाच आहे असं समज. आणि स्तोत्राणी सर्वा गिरो, वेडं वाकडं जे काही मी बोलतोय ती सगळी तुझी स्तोत्रच आहे. तू ती नीट करून घे. माझ्या बोबड्या बोलाने मला काही येत नाही आहे, मला संस्कृत येत नाही, मला व्याकरण येत नाही, मला काही पाठ होत नाही आहे, पण जे जे मी बोलतोय ते तुझी स्तोत्रच आहे असं तू समज. आता हे असं समजेल तो, पण आपल्याबरोबर जबाबदारी आली ना. म्हणजे माझ्या मुखातनं आता वेडंवाकडं काही येताच कामा नाही आहे. मी उत्तमच बोलीन, मी त्याचंच नाव घेईन, सदैव त्याचंच चिंतन असेल माझ्या मुखामध्ये, तोच यायला पाहिजे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. वाणीला सांगायचं आहे की मला फक्त परमेश्वराचं नाव घे. कुणाला शिव्या, कुणाला अपशब्द, कुठे खोटं बोलणं, कुठे चहाडी करणं हे माझ्या मुखातनं यायलाच नको. जे मुखातनं शब्द येतील ते तुझं स्तोत्र आहे असं तू समजणार असशील तर माझ्यावर जबाबदारी आहे की मी वायफळ काही बोलताच कामा नाही. न तू वृथा वाक्यम समुच्चार्यताम. समर्थ म्हणतात न बोले मना राघवे वीण काही. आमचे आचार्यच म्हणतात तू जिव्हा स्तोत्र त्यांनी रचलेलं आहे आणि तिला विनवणी केलेली आहे की तू वेडंवाकडं बोलू नकोस, वेडंवाकडं खाऊ नकोस, ही माझ्यावर जबाबदारी आहे. मग आता जर का स्तोत्राणी सर्वा गिरो जर का म्हणायचं असेल तर आपली जबाबदारी वाढते. मला वाईट बोलता कामाच नाही आहे, कारण माझ्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द हे परमेश्वराचं स्तोत्र आहे. माझं प्रत्येक पाऊल ही त्याची प्रदक्षिणा आहे. म्हणजेच माझं वागणं, माझं बोलणं, माझं चालणं हे संयमित असायला पाहिजे, नियमित असायला पाहिजे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते ईश्वरार्पण असायला पाहिजे. स्तोत्राणी सर्वा गिरो. आता शेवटी म्हणतायत समारोप करताना यत यत कर्म करो मी तत्तदखिलम. जे जे काही मी कर्म करते तत्तद अखिलम, ते सगळं शंभो तव आराधनम. आता बोलायचं काही शिल्लकच नाही, ती सगळी तुझी पूजाच आहे. जे काही करते मी, काहीही जे काही आयुष्यात आपण जी काही कर्म करतोय, बरी वाईट असतील, आता वाईट काढून टाकायचेत, फक्त चांगलीच कर्म करायचेत, तर ते शंभूची पूजा होणार आहे. शंभो तव आराधनम असं म्हणून आचार्यांनी माझ्या अंतर्यामी तू कसा आहेस. मानसपूजा तर मी करीन, पण तीसुद्धा शेवटी बाहेरचीच झाली. माझ्या अंतरंगात मी तुझी पूजा कशी करीन हे सगळं तुलाच समर्पण आहे. म्हणजे बघा, अगदी श्रवण भक्तीपासून आता आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आचार्यांनी आपल्याला आणून सोडलेलं आहे. आता हे सगळं केलं, हे सगळं मी म्हणतो आहे खरा, पण मी पण अगदी काही 100% बरोबर आहे असंही नाही आहे ना. माझ्या हातनं कितीतरी चुका घडत आहेत. किंवा आत्ता जरी मी म्हटलं अंतर्यामी ही तुझीच पूजा चाललेली असं जरी म्हटलं तरी ह्यापूर्वी माझ्या हातनं कितीतरी चुका झाल्या आहेत ना. मला कळत नव्हतं तेव्हापासून कितीतरी कळत न कळत चुका झाल्या आहेत. पण आता त्या तू मनावर घेऊ नकोस, त्यांना क्षमा कर अशी आळवणी आता आचार्य करतात. अगदी 5व्या कडव्यामध्ये आचार्य म्हणत आहेत
करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शंभो. काय म्हणतात? हे महादेवा, हे शंभो, हे शिवशंकरा, कर चरण कृतं वा. कर म्हणजे हाताने आणि चरण म्हणजे पावलांनी. लहानपणी आपण कितीतरी चुकीची कामं केली असतील, जेव्हा कळत नव्हतं अर्थातच. कुणाला लाथ मारली असेल, कुणाला हाताने मारलं असेल. कर चरण कृतं वा. किंवा ही तरी क्षुल्लक झाली, कितीतरी करू नयेत अशी कर्म माझ्याकडनं झाली आहेत. कर चरण कृतं वाक किंवा कायजं कर्मजं वा. कायेने झाले, शरीराने झाली आहेत, कर्माने झाली आहेत. श्रवण, ऐकू नये ते मी ऐकलं आहे. होतं, आपल्याकडनं सुद्धा होतं. हे ऐकू नये असं वाटत असतानासुद्धा ऐकलं आहेत. काही वाईट गोष्टी माझ्याही कानावर पडल्या आहेत. श्रवण नयन जंवा, किंवा बघू नये ते बघितलं आहे. मानसंवापराधम, किंवा मनाने सुद्धा कुणाचं तरी दुष्ट किंवा वाईट चिंतलेलं आहे. या सगळे अपराध माझ्याकडनं झालेत. हाताने झालेत, पायाने झालेत, डोळ्याने झालेत, कानाने झालेत, शरीराने झालेत, कर्माने झालेत. विहितम वा, करावं किंवा करू नये असेही अनेक अपराध झालेत. सर्व मे तत्क्षमस्व. पण आता तू आहेस ना, करुणा सागर मला भेटला आहे. या क्षमा सिंधू आहे. हा क्षमा सिंधू भेटल्यामुळे आता माझे जे काही अपराध आहेत त्यांना दुसरा कोण आहे रे तारणहार? तुझ्याशिवाय आहेस कोण? तूच एकमेव, फक्त तूच आहेस. म्हणून हे जे काही अपराध घडलेत, काही जाणून बुजून असतील, काही न कळत असतील, न कळतही आपल्या हातनं पुष्कळ अपराध घडत असतात. आपल्या पायाखाली किडामुंगी चिरडलं जातो, तो सुद्धा अपराधच आहे. पण तो मला माहीत नव्हता, तो मी चुकून माझ्याकडनं झाला. पण कधीकधी मुद्दामसुद्धा झाले. असे अनेक अनंत अपराध झालेत. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयाचा खेद. तू पण आमच्या सगळ्यांचा तारक आहे. त्यामुळे तू सगळा तारक आहेस. त्यामुळे सगळे बालकाचे अपराध तू क्षमा करून टाक. जय जय. कारण तू कोण आहेस? करुणाब्धे, करुणाचा अब्धी आहेस, करुणेचा सागर असा तू आहेस. श्री महादेव शंभो. बरं, तू कोण आहेस? साधा देव नाही आहेस, देवांचा देव महादेव आहेस, शिवशंभू आहेस. त्यामुळे माझे सगळे जे अपराध आहेत त्या सगळ्या अपराधांना तू क्षमा कर. सगळे अपराध पोटात घाल आणि मला तुझ्या जवळ घे. मी तुझं लेकरू आहे, मला तुझ्या जवळ घे. ही मानसपूजा माझ्या मनाने मी तोडकी मोडकी कशी तरी तुला अर्पण केली. आणि हा जो तू आहेस तो माझ्यामध्येच आहेस हेही मला आता जाणवलेलं आहे. आता मागे पुढे बघू नकोस, माझ्या अपराधांची गणना करू नकोस, त्यांना सगळ्यांना क्षमा कर आणि मला तुझ्यामध्ये सामावून घे. अशी ही प्रार्थना अत्यंत आर्ततेने, अत्यंत तळमळीने आचार्य शिवशंकरांपुढे करतात. आणि म्हणूनच या स्तोत्राचं नाव आहे शिवमानसपूजा. ही मानसपूजा आहे, ही सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करू. घरी असो, बाहेर असो, प्रवासात असो किंवा जिथे सामग्री नसेल अशा वेळेला ही मानसपूजा आपल्याला निश्चितच सहाय्यासाठी धावून येईल अशी आशा करते. आज इथेच थांबूया आणि पुढच्या वेळेला नवीन स्तोत्रासहित भेटणार आहोत. आज इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. सौवर्णेन नवरत्नखण्डरचिते पात्रे धृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु.
छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा ह्येतत् समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजां गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वाक्कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो।